पु ल देशपांडे मैदानात आले. तुझे हे तुझं पाशीसारखं पूर्ण स्वतंत्र नाटक दिलं. आणि पु ल देशपांडेंचं मोठे पण असं मला वाटतं की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अंमलदार सारखं जे नाटक लिहिलं, जे गोगोलचं इन्स्पेक्टर जनरलचं, पण कुठल्याही अंगाने जर पुलंनी सांगितलं नसतं की हे गोगोलचं इन्स्पेक्टर जनरलवर आधारित आहे तर ते कोणालाही वाटलं नसतं. आणि असंच मग त्यांनी तुका म्हणे आता हे स्वतंत्र नाटक लिहिलं. म्हणजे आजकाल जे प्रश्न चर्चेला जातो की तुकारामांच्या गाथा, तुकारामांचे अभंग जे बुडले ते खरंच बुडले का ते लोकांना बुडले आणि तरुण आले. तर तरुण आले याच्यातलं जर आपण हे काढून टाकायचं, चमत्कार काढून टाकायचा प्रयत्न केला तर असं म्हणलं जातं की तुकारामांचे अभंग हे लोकांच्या तोंडातोंडी पसरलेले होते म्हणून त्याची परत हे आले म्हणून ते तरले असं म्हणतात. ही संकल्पना पु ल देशपांडेंनी तुका म्हणे पहिल्यांदा वापरली. आणि मग त्याच ह्याच्यात मग त्यांनी त्याच बरोबरीने परकीय ह्याच्यावर हे करत राहिले. आणि खूप वर्षांनंतर एक अतिशय उत्कृष्ट नाटक पुलंनी आपल्याला दिलं, एक झुंज वाऱ्याशी, जे रशियन नाटकावर आधारित होतं. पण पुलंचं मोठेपण हे की मूळचं जेव्हा नाटक आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की त्याच्यातला समाज कल्याण मंत्री पुलंनी डॉक्टर करून त्याला एक वेगळा आयाम दिला. आणि पुलंनी माणसातली माणुसकी संपलेली नाही अशा संपायला नको म्हणून नाटकाचा शेवट बदलला आणि तो राजीनाम्याच्या तयारीला लागतो मंत्री. हे दाखवलं मूळच्या नाटकात हे नाही.